ओके. गुड मॉर्निंग. गुरुकुल अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू गुरुकुल अकॅडमी. नाव वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस यू क्रॅश कोर्स फॉर AISSEE एंट्रन्स एक्झाम 2025. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2025 साठी आपण हा क्रॅश कोर्स घेतोय. आपण थोडक्यात एक 5 मिनिटात तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे. या कोर्सचा कंटेंट काय असणार आहे, या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहे आणि कशा पद्धतीने शिकणार आहे. ठीक आहे. ओके. तर साधारण आपल्याकडे जे सब्जेक्ट या एक्झामसाठी आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे 2 सब्जेक्ट आहेत, ते म्हणजे मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजन्सी किंवा मेंटल ॲबिलिटी टेस्ट. इंग्लिश आहे, जनरल सायन्स आहे, पण बाकीच्या सब्जेक्टपेक्षा या 2 सब्जेक्टवरती आपल्याला थोडंसं जास्त फोकस करायचं आहे. त्यापैकी दुसरा एक सब्जेक्ट आहे तो मॅथमॅटिक्स, जो सगळ्यांच्यासाठी थोडासा क्रिटिकल वाटतो किंवा मुलांना त्याच्यामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना थोडासा त्रास होतो. म्हणजे काही प्रॉब्लेम फेस करावा लागतो त्यांना, काही ट्रिक्स आयडिया, काही वेळेला क्वेश्चन समजत नाही, त्यासाठी काय करायचं त्याच्या ट्रिक्स किंवा आयडिया मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर हे प्रत्येक लेक्चर जे आपल्याकडे 15 दिवस किंवा प्लस त्याच्यानंतर काही म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 10 पेक्षा जास्त एक्झाम्पल्स आपल्याकडे होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे, त्या दृष्टीनं तुमचं कॉपरेशन असलं पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लेक्चर चालू असताना किंवा लेक्चर संपेपर्यंत आपण ब्लॅकबोर्ड मी जे बोलतोय ते बोलणं आणि आपल्याला जे काय IMP वाटत असेल ते नोट डाऊन करणं, एवढा एक सोपा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा आहे. जास्त आपण क्लार्क व्हायचा प्रयत्न करायचा नाही की आपण सगळ्याच गोष्टी ब्लॅकबोर्डवरच्या आहेत आणि मी ते सगळं कॉपी पेस्ट करत बसणार. नो नीड. ओके. पहिल्यांदा मी बोलत असताना किंवा ज्यावेळी मी एक्सप्लेन करतोय त्यावेळी ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट तुम्हाला समजली तर देन यू कॅन एबल टू सॉल्व्ह रिमेनिंग प्रॉब्लेम्स with your own. Okay. So remind it always during the course you have to always concentrate on blackboard. Blackboard वरती जे काय आपल्याला मिळणार आहे ते नॉलेज महत्वाचं आहे. ते नॉलेज तुमच्याकडे आलं तर तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. एक. दुसरी गोष्ट, टाइम टू टाइम मिटिंगला आपण जॉईन व्हायचं. म्हणजे आपलं जे टाइम असेल समजा 7:30 PM असेल तर नियर अबाउट 7:28 पर्यंत आपण जॉईन होणं गरजेचं आहे. कारण तुमच्या नेटवर्कमध्ये काही प्रॉब्लेम असेल, काही इश्यू असेल तर तसं होऊ शकतं. लेक्चरचा प्रत्येक मिनिट माझ्यासाठी महत्वाचा आहे, कारण मी तो उभा राहिल्यानंतर मी गप्पा मारण्यासाठी तुमच्यावर उभा राहणार नाही. लेक्चर ज्यावेळी स्टार्ट होईल तर लेक्चर स्टार्ट झाले की प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. लेक्चरच्या शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. मी बोलत राहणार आहे, मी लिहित असताना सुद्धा मी तुम्हाला नॉलेज देत राहणार आहे. त्यामुळे तो 1 तास हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. तर मी वेळेला फार महत्व देतो, तर तुम्ही ते वेळेला महत्व देणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण आत्ताचे 15 दिवस, त्याच्यानंतर एक्झाम किती पुढे जाते तेवढे आपल्याला ऍडिशनल दिवस मिळतील, ते आपण युटिलाइज करूया टेस्टसाठी किंवा तुमच्या डाऊट क्लिअरन्ससाठी वगैरे. ठीक आहे. आता लेक्चर चालू असताना जर आपल्याला काही शंका येत असेल तर ते एका पेपरवरती किंवा लास्ट पेजवरती तुमच्या नोटबुकच्या ते नोट करा. ज्यावेळी आपण डाऊट क्लिअरन्स ठेवणार आहे त्यावेळी तुम्ही ते विचारू शकता. एक. किंवा इन्स्टंट तुम्हाला काय विचारायचं असेल तर आत्ता नव्हे, चॅटमध्ये वगैरे नव्हे, लेक्चर संपल्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअप चॅट करू शकताय, व्हॉट्सअपवरून किंवा कॉल करून मला विचारू शकताय. व्हॉट्सअपवरून जरी तो क्वेश्चन मला तुम्ही सेंड करा तरी पण मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन व्हॉट्सअपवरून पाठवू शकतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या इंट्रोडक्टरी गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम, AISSEE एंट्रन्स एक्झामला येणारे प्रोबेबल क्वेश्चन शिकवणार आहे. त्याच्या पार्टमध्ये प्रोबेबल फक्त क्वेश्चन्स नाही, पार्ट आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारे न्यूमेरिकल्स. ठीक आहे. आणि सोप्या पद्धतीचे वगैरे न्यूमेरिकल आपण घेणार नाही अजिबात, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय. कॉम्प्लिकेटेड जे काही न्यूमेरिकल्स आहेत किंवा प्रोबेबल न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करणार. ठीक आहे. ओके. चला. सो गुरुकुल अकॅडमी हा क्रॅश कोर्स आता आपण सुरू करतोय. सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आपलं. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपण बघणार आहे तो इंटेलिजन्स, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. ठीक आहे. बुद्धिमत्ता असते ज्याला म्हणतात, त्याच्याशी संबंधित प्रॉब्लेम किंवा त्याच्यातले जे काही कन्सेप्ट आहेत ते आज आपण बघणार आहोत. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला कन्सेप्ट आहे तो अॅनालॉजी. तो अॅनालॉजी बिटवीन नंबर्स और अॅनालॉजी बिटवीन लेटर्स. ABCD A to Z जे 26 लेटर्स आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी अॅनालॉजी लपलेली आहे. तर ते वर्ड्स दिलेले असतील किंवा लेटर्स दिलेले असतील, त्या लेटर्स मध्ये जी काय अॅनालॉजी आहे त्याप्रमाणे शोधायचे. म्हणजे तुम्हाला 1:2 असं दिलेलं असेल, देअरफॉर व्हॉट इज द रिलेशन बिटवीन 3 and 4. म्हणजे तुम्हाला 2 वर्ड दिलेले असेल, 2 लेटर्स असतील किंवा 2 नंबर्स असतील, तर दोघांच्या मध्ये काहीतरी रिलेशन असेल, ते रिलेशन फाइंड आउट करायचं आणि तेच रिलेशन तशाच पद्धतीचं रिलेशन
थर्ड आणि फोर्थ मध्ये असणार आहे. हे रिलेशन एकदा तुम्हाला मिळालं की ते रिलेशन इथं अप्लाय करायचं, यू विल गेट आन्सर. तुम्हाला फोर्थ क्वांटिटी मिळेल. फोर्थ क्वांटिटी इथं ऑप्शन मध्ये तुम्ही शोधायचे ए बी सी डी, दॅट विल बी युअर आन्सर. हे आपण नंबरसाठी बघणार आहे आणि लेटरसाठी बघणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो यू शुड नो एबीसीडी सिरियल. तुमच्याकडं एबीसीडी असली पाहिजे. ती कशी पाहिजे? विथ नंबर किंवा विथ सिरियल पाहिजे. म्हणजे हा सोपा पार्ट आहे, पण तो आपल्याकडे पाहिजे. तो नंबर वाईज पाहिजे. 1 2 3 4. समजतंय? हा अवघड पार्ट नाही, सोपा पार्ट आहे. हा रिपीट झालेलं आहे. क्लिअर. ओके. सो ए टू झेड विथ नंबर आपल्याकडे एबीसीडी अवेलेबल आहे. ठीक, तर याचा आपण वापर करणार आहे. ठीक आहे. सो अनॉलॉजी बिटवीन नंबर अँड लेटर्स. नंबर आणि लेटर्स किंवा लेटर टू लेटर, लेटर लेटर किंवा वर्ड वर्ड मधले अनॉलॉजी आपण बघणार आहे पहिल्यांदा. ठीक आहे. सोप्या पद्धतीचा पार्ट आहे तो प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड येऊ शकतं. ठीक. मी नंबर अनॉलॉजीसाठी पहिल्यांदा जातोय. सो क्वेश्चन 1 माझ्याबरोबर लिहायचं क्वेश्चन. 7 analogous to 343. 7 is analogous with 343, and what 12 will analogous with? If 7 is analogous with 343, okay. Okay. 7 is analogous with 343. दोन नंबर्स दिले. 7 हा नंबर 343 या नंबरशी अनालॉगस आहे. या दोघांच्या मध्ये काहीतरी रिलेशन आहे. सेम अनालॉजी यू हॅव टू फाइंड अँड यू हॅव टू अप्लाय हियर. तीच अनालॉजी तुम्हाला इथं अप्लाय करायची. ओके. सो 7 अनालॉगस विथ 343, देन 12 अनालॉगस विथ व्हॉट और विथ व्हॉट नंबर. नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचा. ठीक आहे. आता अनालॉजी शोधताना काय करायचं आहे? नंबरसाठी पहिल्या दोन गोष्टी चेक करायच्या. आयदर इट्स स्क्वेअर, दॅट इज पॉवर, एक्स रेस टू एन. ही पॉवर किती आहे ती चेक करायची. दॅट इज पॉवर स्टार्ट होईल 2, एक्स रेस टू 3, एक्स रेस टू 4. हे चेक करायचं पहिल्यांदा. ओके. पॉवर्स आहेत का? पॉवरची अनालॉजी काय काय? एक स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर असेल तर काय चेक करायचं? दिस स्मॉलर नंबर आयदर विल बी इन द फॉर्म ऑफ दिस पॅटर्न. इट इज 7 रेस टू 1. सो दिस नंबर विल बी 7 रेस टू 2 और 7 रेस टू 3, 7 रेस टू 4. असं काय आहे का? ही पहिली अनालॉजी पहिल्यांदा चेक करायचं आपल्याला. ती चेक करूया आपण. So 7 is as it is. That is 7 raised to 1. So 34. So you have to check 343. So 343. If there is square, then you can easily calculate. Otherwise, we have to divide it. 7. So this method is confident and guaranteed. 7 fours. Okay. 7 7 1. Right. So this appearing as 7 raised to 3. Clear? So 7 raised to 1 equal to 7 raised to 3. This analogy is between first two numbers. So same you have to apply here. So 12 means 12 raised to 1. So here you have to apply 12 raised to 3. So multiply 12 into 12 into 12. So you should know square of 12. Minimum आपल्याकडे 25 to 30 या नंबर पर्यंतच्या हे नंबर्स आहेत यांचा स्क्वेअर असणं गरजेचं आहे. तो पार्टच पाहिजे. म्हणजे तुमचं काम सोपं आहे. So 12 चा स्क्वेअर आहे 144 and multiply it by 12. So you will get
So this will be one answer. Okay. So this one is easy one. It's asked for sailing school exam. Next. Second. 2 by 5 is analogous with 8 upon 25. Then 2 by 5 is analogous with 8 by 25. Then 11 upon 15 is analogous with what? 11 upon 25 will analogous with what? That you have to find. Okay. Check करा. 1331, 225, 121, 3375, 111, 155. D will be 12855. See. काय आहे analogy बघा. Here. So 2 by 5 as it is. 2 raised to 1, 5 is 5 raised to 1. Is analogous with 8. So 8 we know 8 is cube of 2. 2 into 2 into 2, 2 into 2, 4, 4 into 2, 8. So cube of 2 is 8 and 25 means it is the square of 5. Okay. So 2 raised to 1, this number raised to 1, this number raised to 1 is analogous with this number raised to 3 and this number raised to 2. Finish. So here you have to apply same 11 upon 15. 11 raised to 1, 15 raised to 1. So this becomes 11 raised to 3 and this becomes 15 raised to 2. So you have to multiply 11 into 11 into 11. Square of 15 is 225. Okay. तुम्हाला हे पार्ट करावं लागणार आहे. स्क्वेअर मिनिमम 20 पर्यंत किंवा 25 पर्यंतचे नंबर्स आहेत त्यांचा क्यूब पार्ट करायचा आपल्याला आणि अप टू 30 नंबर्स आहेत त्यांचा स्क्वेअर आपल्याला पार्ट असणं गरजेचं आहे. सो स्क्वेअर ऑफ 11 चा स्क्वेअर आहे 121 into 11 मल्टिप्लाय करा हे. सो यू विल गेट 1 3 3. So 1331 upon 225. So this will be your answer. So this is trick. कोणती मेथड आपल्याला वापरायची ते समजावून घ्या. This is new one. Third one. 16 is analogous with 41. Then 20 is analogous with what? Options will be here. If 16 is analogous with 41, then 20 is analogous with what? Options will be 71, 53, 44, 67. Okay. See here. आता प्रत्येक आता इथे 16 इज द स्क्वेअर ऑफ 4 स्क्वेअर 60. हा कशाचा स्क्वेअर वगैरे आहे का बघा 41? सो नो.
सेम समजा 16 4 स्क्वेअर, तसं हा 20 कशाचा स्क्वेअर आहे का? नाही. म्हणजे स्क्वेअर क्यूब आहे का? नाही. स्क्वेअर रूट आहे का? नाही. काहीच नाही. म्हणजे काय सांगू शकताय तुम्ही? ती अनालॉजी नेहमीच स्क्वेअर आणि क्यूब किंवा स्क्वेअर रूट क्यूब रूटची अनालॉजी नेहमीच कंपल्सरी तुम्हाला उपयोगी पडेल असं नाही. सो यू हॅव टू फाइंड अनदर वे. सो ऑलवेज रिमेंबर यू हॅव टू फाइंड द रिलेशन बिटवीन दीज टू नंबर. आता 16 आणि 41 या दोन नंबर मध्ये काय रिलेशन आहे चेक करायचं प्रयत्न चेक करा. सो 41 हा हायर नंबर आहे. सो हाऊ 41 विल अपियर? 41 कसा मिळू शकतोय तो बघायचा आपण. सो दिस इज 16. 16च्या टेबलमध्ये 41 आहे का ते चेक करायचा प्रयत्न करा. 16 into 3 किती येतोय तो? इट बिकम्स 48. बरोबर आहे. 16 into 3 48. आपल्याला 41 पाहिजे. -7. सो -7 विल गेट यू और विल गिव्ह यू 41. ओके. मग ही अनालॉजी आपण इथं वापरून बघूया. तो नंबर तो मिळणारा आन्सर आहे. इफ इट प्रेझेंट इन ऑप्शन देन इट विल करेक्ट. अदरवाइज यू हॅव टू मूव्ह फॉर अनदर. नाहीतर तुम्हाला दुसऱ्या आयडियासाठी जावं लागेल. सो दिस इज this number you have to find. So 16 into 3. So first number into 3. So 20 into 3. So that becomes 60. -7. That will remain as it is. This becomes -7. So what you will get? 20 into 3. 60. 60 minus 7. 53. So yes, here is present 53. So this analogy will fit here. So your answer will be 53. So these are trial and error methods. असं तुम्ही म्हणू शकत नाही की हीच आयडिया किंवा हेच रिलेशन हीच गोष्ट आपल्याला कंपल्सरी होईल, मग तीच अनालॉजी आपल्याला कंपल्सरी पुढे फॉलो होईल याची गॅरंटी देता येत नाही. तुम्हाला चेक करावं लागणार आहे ते. ओके, नेक्स्ट. हा इंट्रोडक्टरी पार्ट म्हणू शकता. कॉम्प्लिकेटेड असलं तर ना. फोर्थ. सो फिल्म FILM. Film is analogous with ADGH. ADGH. Then milk is analogous with what? Options are ADGF. Options तुम्ही लिहायची आवश्यकता नाही, फक्त क्वेश्चन लिहा. HDG. C will be HDGF. And D will be HEGF. See. Now we have to see analogy between letters. Okay, letters मधले analogy आपल्याला बघायची. So this is fourth one. हे ओळखतंय ना? ओके, आता त्याच्यासाठी आपण इकडे ABCD लिहिलेले आहे. आता हे दोन वर्ड्स आहेत. आता वर्ड्स मध्ये अनालॉजी शोधताना आपल्याला कोणकोणते ट्रिक्स वापरायचे होते? आता आयदर FILM हे कधी कधी रिव्हर्स असू शकतात. म्हणजे हा जो इथं लेटर हा वर्ड आहे तो फिल्म आपल्याला माहिती आहे FILM. नेहमी तो एखादा वर्डच असेल किंवा करेक्ट वर्ड असेल असं काही नाही. इट मे एनिथिंग. ACDF, ZSQAT. सो इट हॅज नो मिनिंग. प्रत्येक वेळी त्याला मिनिंग असेलच असं काही नाही. ओके, सो फिल्म FILM रिव्हर्स आहे का चेक करा. हा नंबर MLIF वगैरे असा आहे का? म्हणजे नॉर्मल पहिल्यांदा छोटे छोटे कन्सेप्ट चेक करायचे. नाही तसं काही नाही. काही याच्यामध्ये रिलेशन दिसत आहे. 1 2 3 4 4 लेटर्स आर हिअर. 1 2 3 4 इथे 4 लेटर्स आहेत. ओके, सो 1 2 3 4 यू विल गेट ऑल्सो हिअर 4 लेटर वर्ड. इथं सगळे जे ऑप्शन्स आहेत ते 4 लेटर्स मध्ये आहेत. आता दुसरी अनालॉजी चेक करायची. लेटर टू लेटर जायचं. लेटर टू लेटर म्हणजे काय? फर्स्ट लेटर. F आणि A मध्ये काय रिलेशन आहे ते चेक करायचं. ओके, मी इथं लिहितोय FILM आणि खाली ADGH. ठीक आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दिस टू वर्ड हे चेक करायचं.
4 to फॉरवर्ड. एफ आणि ए मध्ये काय रिलेशन आहे? एफ कुठं आहे? इथं आहे, ए इथं आहे. चेक करा. एफ पासून ए रिव्हर्स आहे ना, म्हणजे पाठीमागे यायचं. बॅकवर्ड यायचं असेल एबीसी मध्ये ए बी सी डी अप टू झेड असेल तर प्लस म्हणायचं आपण. ओके, ए टू झेड आपण प्लस म्हणूया आणि झेड पासून रिव्हर्स येत असला तर त्याला आपण मायनस म्हणायचं. ओके, ए टू झेड प्लस ए बी सी डी म्हणजे फॉरवर्ड मध्ये जात असेल तर प्लस घ्यायचं आपण आणि झेड पासून पाठीमागे येत असेल झेड टू ए सो इट विल बी निगेटिव्ह. ओके, चेक करूया आपण. सो एफ इज हिअर. एफ 1 2 3 4 5. सो एफ पासून ए कधी किती डिस्टन्स होतात? -5 मी इथे देतो. सो -5. F -5 you will get A. Now I and D. I and D. I. 1 2 3 4 5. Again -5. Then L and G. G. Now L is forward here. Okay. L is here. Check. Okay. Now G. What is I to L? L to G. L to G. L. 1 2 3 4 5. Again -5. Then M to H. M. M to H. 1 2 3 4 5. We'll get again minus. Yes. So this is the relation between these two words. काय रिलेशन आहे? फिल्म. या लेटर पासून -5 किंवा पाठीमागं 5 लेटर्स दुसऱ्या वर्ड मध्ये फर्स्ट लेटर मध्ये, सेकंड लेटर सेकंड लेटर, थर्ड लेटर थर्ड, फोर्थ फोर्थ. प्रत्येक 1 to 1 लेटर मध्ये -5 चा डिफरन्स आहे. म्हणजे पाठीमागं आपण त्या लेटर पासून बॅकवर्ड -5 आलो की आपल्याला प्रोबेबल किंवा रिक्वायर्ड लेटर मिळतं. तीच अनालॉजी मिल्क साठी वापरूया आपण. सो हिअर यू विल गेट मिल्क. MILK. तो सेम अनालॉजी -5. आता रिव्हर्स जायचं. पहिल्यांदा अनालॉजी नंतर लेटर्स मिळतील. ओके, स्टार्ट. स्टार्टिंग फ्रॉम M. M is here. 1 2 3 4 5. H. So first letter will be H. Then I. 1 2 3 4 5. Letter will be D. L. 1 2 3 4 5. Letter will be G. K. 1 2 3 4 5. F. So H D G F. Check. H D F. So this will be your answer. Correct? So this is the analogy between these two words. So first word, second word. Analogy between these two words is -5. So same analogy you have to apply here. या दोन वर्ड मध्ये ती analogy apply करा. You will get HDGF. Next. Next. Fifth. EIGHTY. 80 is analogous with GIEYTH. Then what is the analogy between output and OUT? Output. Output. Options will be TUO, TUP, TUO, UTP. Option C, UTO, PTU. D, UOT, UPT.
Now we have to find analogy between first two letters. चल चेक करूया. वर्ड आहे आपल्याकडे AT, EIGHTY, EIGHTY. आता नेक्स्ट वर्ड जो दिलेला आहे त्याच्यामध्ये काय नॉलेज आहे? 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. पहिल्यांदा हे चेक करायचं. सेम लेटर्स आहेत, ओके. म्हणजे काहीतरी फार अवघड किंवा कॉम्प्लिकेटेड असणार नाही. तिथल्या तिथं काहीतरी शफलिंग वगैरे असेल ते चेक करायचं. आता काय या वर्ड कडे बघितलं तर काय कळतं आपल्याला? 6 लेटर्स आहेत, 6 लेटर्स आहेत. E आहे, I, G, H, T, Y. म्हणजे सेम लेटर्स फक्त शफल केलेले आहेत. ओके. दोन्ही वर्ड मध्ये काय केलं? मगाशी वेगळं होतं. देर इज डिफरन्स. फर्स्ट लेटर आणि फर्स्ट लेटर मध्ये लेटरचा डिफरन्स होता. -5 +1, -5 +4, वॉट एव्हर इट मे बी. सो डिफरन्स इन लेटर्स, फॉरवर्ड व बॅकवर्ड, ती अनालॉजी होती. आता इथं काय केलेलं आहे अनालॉजी आहे? सो ओनली वर्ड्स गेट शफल. वर्ड्स काय शफल झाले आहेत? मी इथं लिहितो तर GEIGHTY, GIE, बरं, GIE, YTH. इथं बघूया आपण कशी अनालॉजी आहे बघा. CL. E कुठे आहे बघा? EE. G, I as it is. Here also same. काय केलंय? क्रॉस आहे. E थर्डला गेलेलं, G फर्स्टला आलेलं, क्रॉस सेंटरचं लेटर आहे. 3 लेटर मध्ये अनालॉजी आहे. क्रॉस सेम, क्रॉस सेम. तीच अनालॉजी तर वापरूया आपण. हिअर यू विल गेट आउटपुट OUTPUT. आता लेटर्स कसे होणार? शफल करायचे आपल्याला. TOU. पहिल्यांदा मी अनालॉजी दाखवणार. ओके. नाव यू हॅव टू पुट द लेटर्स. लेटर पुट करायचं. TU as it is O, TU as it is P, TUO, TUP. So this will be your answer. ओके, ठीक. आता हे हा एक तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. Cat is analogous with. Question. CAT is analogous with DDY. Then what is the analogy between big? BIG analogous with what? Options are here. CLL, second will be CLM, CML, and D, CEP. चला हे सोडवायचा प्रयत्न करा तुम्ही. नाही आलं तर मी सांगणारच आहे तुम्हाला.
वर्ड एकाच्या खाली एक लिहून घ्या, म्हणजे मग तुम्हाला सोपं होईल थोडस. ओके, ठीक. काय अनालॉजी आहे? सी ए टी डी डी वाय. कुठेही शफलिंग वगैरे नाही, सगळे लेटर्स वेगवेगळे आहे. ते फॉरवर्ड बॅकवर्ड चेक करायचं. सी डी सी सी डी काय आहे? सी आणि डी मध्ये अनालॉजी. सी नंतर +1 केल्यानंतर डी मिळतं. एडी मध्ये काय? ए 1 2 3 +3. आणि टी आणि वाय मध्ये काय? टी 1 2 3 4 5 +5 +1 +3 +5 अनालॉजी. सेम अनालॉजीचं आपण चेक करूया. BIG +1 +3 +5. P नंतर +1 C I 1 2 3 L. G नंतर +5 1 2 3 4 5 L. Yes, so CLL will be your answer. Okay. चल नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट. ओके. ओके, समजलं सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट इट? तो नंबर आणि तो लेटर किंवा वर्ड टू वर्ड अनालॉजी असेल तर काय करायचं आपल्याला? त्या वर्ड मध्ये शफलिंग झालेलं काय फर्स्ट चेक करायचं. म्हणजे लेटर्स ए बी सी डी असे आहेत आणि परत ते डी सी बी ए असे रिव्हर्स झालेले आहेत का ते चेक करायचं. किंवा पहिल्या वर्ड मध्ये जेवढे लेटर आहेत तेवढेच लेटर सेकंड वर्ड मध्ये आहेत का, ते शफल इंटर शफल झालेत का, म्हणजे आतल्या त्याच्यामध्ये मिक्सिंग झाले काय. फर्स्ट लेटर थर्ड नंबर वरती गेलेला आहे, थर्ड फोर्थ वरती गेलाय, फोर्थ परत सेकंड वरती आलेलं आहे. हे शफलिंग इंटर शफलिंग झालेलं आहे का. सेम लेटर्स वर्ड चेंज होतील, फक्त लेटर्स शफल होतील किंवा आदला बदल झालेले आहे का लेटर्स ते चेक करायचं आपल्याला.
ठीक दुसरी ठीक. आणि तिसरं मग काय बघायचं आपल्याला, आता बघितलं त्याप्रमाणे लेटर्स टू लेटर्स मधला डिस्टन्स किती आहे, एका लेटर पासून दुसऱ्या लेटर पर्यंत डिस्टन्स किती आहे. ते फॉरवर्ड असेल तर प्लस मध्ये घ्यायचं आहे, बॅकवर्ड असेल म्हणजे ए पासून पुढे जात असेल तर ते प्लस मध्ये येते. ए पासून समजा एफ असेल तर 1 2 3 4 5 +5 नंबरवरती आहे, असं रिलेशन आपण माहिती. आणि एफ ए असेल तर एफ पासून पाठीमागे यायचं 1 2 3 4 5, तो -5 असेल तर एफ पासून तो -5 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. अशा पद्धतीचं रिलेशन आपल्याला शोधायचं. ठीक आहे, ह्या काही बेसिक ट्रिक्स आहेत. नेक्स्ट आपण बघूया. तो क्वेश्चन इज, मी फक्त क्वेश्चन लिहितो बाकी सगळे. बॅग इज रिलेटेड विथ लगेज. Bag is related with luggage. Then ship is related with what? Then ship is related with coal, stock, weight, and D is cargo. आता इथं दोन वर्ड मध्ये अॅनॉलॉजी आहे ती काय बघायचं आपल्याला. बॅग लगेज, सो इट इज नॉट शफलिंग, इट इज नॉट इंटरचेंज ऑफ वर्ड्स. बॅग हा प्लेन वर्ड आहे बॅग, हा लगेज हा सुद्धा एक प्लेन वर्ड आहे. इथं 1 2 3 लेटर्स आहेत, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 म्हणजे लेटर टू लेटर अशी कुठली अॅनॉलॉजी आहे, वर्ड टू वर्ड अॅनॉलॉजी आहे. या दोघांच्या मध्ये प्लेन रिलेशन आहे काहीतरी. बॅग आणि लगेज, बॅग आणि लगेज काय आहे याच्यामध्ये. बॅग इज युज टू कॅरी द लगेज और लगेज इज कॅरीड बाय और विथ द हेल्प ऑफ बॅग. बॅगचा वापर करून आपण लगेज कॅरी करतो. ओके, किंवा टू कॅरी लगेज आपण बॅग वापरत असतो. ओके, म्हणजे इन्स्ट्रुमेंट आणि त्याचा यूज. इन्स्ट्रुमेंट बॅग आहे आणि त्याचा यूज आहे टू कॅरी लगेज असं आहे. तसंच आता ही इन्स्ट्रुमेंटच असलं तर तिथे इन्स्ट्रुमेंट होतं, इक्विपमेंट काय असलं, वॉट इट इज अ स्मॉल थिंग और आयदर इट मे बी अ बिग थिंग. छोटी वस्तू काहीतरी कॅरी करते ते, छोटी बॅग मोठी बॅग, लगेज छोटं लगेज मोठं लगेज. सिमिलरली शिप जहाज, so it will carry what? It may carry coal, it may carry stock, it may carry weight, it may carry cargo. हे सगळे ते कॅरी करतात. त्याचा कोल पण असू शकतं, कोलचं पण ट्रान्सपोर्टेशन होतं, स्टॉक पण आपण ट्रान्सपोर्ट करतो, वेट पण ट्रान्सपोर्ट करतो आणि कार्गो. मग करेक्ट ऑप्शन कसं शोधायचं आपल्याला. बॅग और लगेज इज कॅरीड बाय युझिंग बॅग. सो लगेज हा एक काय, एक पॅक्ड मटेरियल आहे की लगेज समथिंग इज कोटेड विथ अनदर बॅग. ते आपण कोट करतो आणि नंतर ते बॅग मध्ये टाकतो. सो लगेज इज कॅरीड बाय युझिंग बॅग. तसं हे सगळं विदाउट कोटिंग आहे. कोल विदाउट कोटिंग, स्टॉक, वेट, कार्गो. सो कार्गो इज विथ कोटेड. सो कार्गो कॅन बी कॅरीड बाय युझिंग शेप. सो युअर आन्सर विल बी कार्गो. ओके, म्हणजे ऍप्लिकेशन वरून आपल्याला रिलेशन शोधावं लागेल. दोन वर्ड्स मध्ये काय ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनची स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची आहे. नेक्स्ट इथंच लिहितो मी. वर्क analogous with joule. Then what is analogous with watt? Options are pressure, weight, volume, and D power. आता आपण काय केलं, फर्स्ट आणि सेकंड लेटर मध्ये अॅनालॉजी काय ती शोधायची आहे आणि थर्ड लेटर शोधायचे. थर्ड आणि फोर्थ मध्ये काहीतरी अॅनालॉजी असेल ती शोधायची. ठीक आहे, बघा काय सांगता येतं तुम्हाला. वर्क, वर्क
वर्क डन, तुम्ही काय काम केलं. सो वर्क आणि जूल, जूल हे काय युनिट आहे. सो वर्क इज मेजर्ड बाय युजिंग युनिट जूल. बरोबर आहे. समथिंग जूल इज डन, 10 जूल इतकं वर्क डन झालेलं आहे. म्हणजे जूल हे काय, इट इज युनिट टू मेजर वर्क, वर्क मोजण्यासाठीचं युनिट जूल आहे. तसं असं इथं जूल हे युनिट आहे, वर्क हे काय फिजिकल क्वांटिटी आहे, ती क्वांटिटी आहे. सिमिलरली वॅट, वॅट कशात मोजतो आपण, वॅट मोजतो ना, तर वॅट इज युनिट, तर हे युनिट आहे. हे काय मोजायचं युनिट आहे ते शोधायचं आहे. प्रेशर, एअर प्रेशर, प्रेशर कशामध्ये मोजतो आपण, ऍटमॉस्फेरिक मध्ये किंवा बार मध्ये प्रेशर मोजतो. वेट, वजन, वेट कशामध्ये मोजतो आपण, वेट न्यूटन मध्ये मोजतो. ओके, किलोग्राम मध्ये वगैरे नाही, वेट मास किलोग्राम मध्ये मोजतो, वेट न्यूटन मध्ये मोजतो. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये आपण मोजतो किंवा लिटर्स मध्ये मोजतो. आणि पॉवर, पॉवर इज मेजर्ड इन वेट. बरोबर, समथिंग वॅट, आपण इंजिन पॉवर सांगतो. ओके, पॉवर कशामध्ये मोजतो आपण, वॅट मध्ये. सो युअर आन्सर विल बी पॉवर. ओके, म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये मी जे तुम्हाला क्वेश्चन देतो त्याच्यावर तुम्ही काय समजायचं, तुम्ही कशा पद्धतीने स्टडी करायचं आहे ते तुम्ही समजून घ्यायचं. हे काय आहे, युनिट आणि सॉरी क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी आणि त्याचं युनिट. तसंच मी व्हॉल्यूम कशामध्ये मोजायचं असतं, व्हॉल्यूम, टेम्परेचर, ओके, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी किंवा स्पीड, ओके, त्यानंतर ऍक्सलरेशन, ठीक आहे. आणि ह्या क्वांटिटी असतील, मग त्याच्यामध्ये पॉवर येईल, प्रेशर येईल, ठीक आहे. तर जेवढ्या क्वांटिटी आहेत, जेवढ्या तुम्हाला माहित असणाऱ्या क्वांटिटी आहेत त्या सगळ्या क्वांटिटी आणि त्याच्या पुढे त्याचं युनिट, त्याचा एक चार्ट बनवा. क्वांटिटी युनिट, क्वांटिटी युनिट, म्हणजे तेवढं तुम्हाला पाठ केलं अशा पद्धतीचा एखादा क्वेश्चन आला तर तो इझिली सॉल्व्ह करता येईल. आणि हे पाठ करावं लागणार आहे तुम्हाला, हे परत तुमच्या फ्युचर अकॅडमिक्स मध्ये पण लागणार आहे. सो फिजिकल क्वांटिटी आणि युनिट याचा एक चार्ट बनवा. ओके, मी तुम्हाला लिहून देतो, फिजिकल क्वांटिटी हिअर इट युनिट, त्याचं युनिट. ओके, असा एक चार्ट बनवा आणि तो चार्ट बनवा, इथं नंबर द्या, नंबर, इट विल बी 1 2 लाईक दॅट. ओके, 1 2 3. ओके, मी एक्झाम्पल लिहितो इथं. सो फिजिकल क्वांटिटी विल बी लाईक pressure, pressure is measured in ATM, atmosphere. Okay, किंवा velocity, velocity is measured in meter per second. तर या पद्धतीनं जे काही ठराविक क्वांटिटी आहेत, 10-15 क्वांटिटी आहेत, त्यांचा असा टेबल बनवा. टेबल बनवा, फोटो क्लिक करून मला व्हॉट्सअपला तुम्ही अपलोड करायचे. ओके, म्हणजे हा होमवर्क सारखा पार्ट आहे, तर तुमच्या नोट्स आपल्याला तयार करायचे, या तुम्ही सेल्फ करू शकता. तुमच्या बुकचा आधार घ्या, बाय युझिंग युअर बुक्स और बाय युझिंग इंटरनेट, इंटरनेटचा किंवा बुकचा वापर करा. तुमच्या लेवलला जेवढ्या क्वांटिटी गरजेच्या आहेत, कारण ऍक्च्युली फिजिक्स मध्ये अशा क्वांटिटी किती आहेत, नियर अबाउट 200+ क्वांटिटी आहेत. तेवढ्या कॉम्प्लिकेटेड क्वांटिटी आपल्याला नको. इझी वन, ज्या तुम्ही ऐकलेल्या वाचलेल्या अशा क्वांटिटी आहेत, ते त्याच्या 20-25 क्वांटिटी आहेत, त्यांचा असा चार्ट बनवा, ते आपल्याला उपयोग पडतो. ओके, सो दिस विल बी युअर फर्स्ट होमवर्क. ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही हे करायचं किंवा नोट्स म्हणून करायचे. होमवर्क और नोट्स या तुमच्या सेल्फ स्टडीच्या नोट्स तयार होत जातील. ओके, ठीक आहे. म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही काय वाचायचं, तर हे चार्ट तुम्हाला बघायचे, ते क्वेश्चन बघत बसायचं नाही, पण हे चार्ट बघायचे. तर त्यासाठी रोज एक चार्ट आपल्याला असा बनवायचा आहे वेगवेगळ्या गोष्टींचा, तुम्हाला सांगत नाही. हा एक चार्ट बनवा. ओके, ठीक, समजा. So this is all about analogy between numbers or letters. नंबर आणि लेटर्स यांच्यामध्ये जे अनॉलॉजी आहे त्या अनॉलॉजी बद्दल आपण आज बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज क्लासिफिकेशन और ऑड वन, ऑल्सो कॉल्ड एज फाइंड ऑड वन. ओके, फाइंड ऑड वन. मी तो क्वेश्चन देतो. फाइंड, क्वेश्चनच असतो तर फाइंड ऑड वन, त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आपल्याला. चूज और फाइंड द ऑड वन आउट ऑफ फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. हे दिलेल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे,
डायरेक्ट हेरिंग द्या, जास्त काय आपण थेरी लिहित बसायचं नाही, क्वेश्चन